नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जीके आणि अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, सर्व प्रश्न मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड आहेत. जमेल तसं स्पष्टीकरण आपण या प्रश्नांचं करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्न समजलेले आहे ते कळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, रिव्हिजनपर्यंत बघायचा आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे, बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? महत्त्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो, बुकर पुरस्कार 2024मध्ये हा जिंकलेला आहे बघा, मायकल हॉफमन आणि जेनी अर्पनबेक. ठीक आहे, मायकल हॉफमन आणि जेनी अर्पनबेक या दोघांनी संयुक्तपणे 2024चा बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे, कोणत्या कादंबरीसाठी? कैरोस. ठीक आहे, कैरोस नावाची कादंबरी आहे, ज्या कादंबरीसाठी या दोघांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता ही कैरोस नावाची कादंबरी आहे ती मित्रांनो लिहिली आहे जेनी अर्पनबेक यांनी. ठीक आहे, जेनी अर्पनबेक यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे कैरोस नावाची, आणि तिचं अनुवादन जे आहे ते मायकल हॉफमन यांनी केलेलं आहे. ठीक आहे, इंग्रजीमध्ये अनुवादन मायकल हॉफमन यांनी केलेलं आहे. यामुळे यांना संयुक्तपणे 2024चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो 2024चा यांना देण्यात आलेला आहे. तर 2023चा विचार जाऊ शकतो, तर बघा 2023चा पॉल लिंच यांना मिळालेला आहे. ठीक आहे, 2023चा बुकर पुरस्कार पॉल लिंच यांना मिळालेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी? प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीसाठी. ठीक आहे, आता मित्रांनो बुकर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली विचारलं जाऊ शकते. बघा 1969मध्ये बुकर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, 1969मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. तर पहिला कोणाला मिळालेला आहे बघा, पी.एच. न्यूबी. ठीक आहे, पी.एच. न्यूबी यांना पहिला बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता जर विचारलं बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण किंवा पहिले भारतीय कोण, तर अरुंधती रॉय हे पहिले भारतीय आहेत ज्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, बुकर हा जो पुरस्कार आहे तो बघा कोणाला दिला जातो मित्रांनो, तर इंग्रजी भाषेत आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या कादंबरीला. ठीक आहे मित्रांनो, हा फक्त UK आणि आयर्लंड या देशांमध्ये जी कादंबरी प्रकाशित होईल आणि तिची भाषा इंग्रजी असेल त्याच कादंबरीला दिला जातो. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपलं मूळ उत्तर काय? बुकर पुरस्कार 2024 जिंकलेला आहे मायकल हॉफमन व जेनी अर्पनबेक यांनी कैरोस या कादंबरीसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे नवीन गृहमंत्री कोण बनलेले आहेत? मित्रांनो, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने देखील शपथ घेतलेली आहे. तर त्यामध्ये बघा भारताचे नवीन गृहमंत्री बनलेले आहेत अमित शहा. ठीक आहे, याआधी देखील तेच होते मित्रांनो. जे काही महत्त्वाचे खाते आहेत त्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. तर गृहमंत्री हे खातं अमित शहा यांच्याकडेच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा जयशंकर आधी परराष्ट्र मंत्री होते, आताही परराष्ट्र मंत्रीच आहे. ठीक आहे, त्यानंतर राजनाथ सिंग बघा आधी संरक्षण मंत्री होते, आता देखील संरक्षण मंत्रीच आहेत. त्यानंतर नितीन गडकरी आधी रस्ते व परिवहन मंत्री होते, आता देखील तेच खातं त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, तर या चारही मंत्रालयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे भारताचे नवीन गृहमंत्री अमित शहा हेच बनलेले आहेत. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? मित्रांनो, सध्या भारतामध्ये बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री नवीन नियुक्त झालेले आहेत. ते सर्व तुम्ही पाठ करून घ्यायचे. ठीक आहे, याच्यावर प्रश्न हमखास विचारले जाणार आहेत, जोड्या लावामध्ये किंवा चुकीचा किंवा योग्य पर्यायामध्ये. ठीक आहे, त्या दृष्टीने सर्व प्रिपेरेशन तुम्ही करून ठेवायचं आहे. तर बघा ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत या ठिकाणी मोहन चरण माझी. ठीक आहे, मोहन चरण माझी हे ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, ओडिसाचे मुख्यमंत्री झाले मोहन चरण माझी. त्यानंतर बघा 2 उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यामध्ये बघा कनकवर्धन सिंग देव आणि या ठिकाणी प्रवती पटनायक. ठीक आहे, प्रवती पटनायक आणि कनकवर्धन सिंग देव हे ओडिसाचे उपमुख्यमंत्री असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर रघुवर दास हा जो ऑप्शन आहे तो मित्रांनो ओडिसाचे राज्यपाल जर विचारले तर रघुवर दास हे ओडिसाचे राज्यपाल आहेत. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. ठीक आहे,
या आधीचे CM कोण होते? ओडिसाचे नवीन पटनायक. ठीक आहे, नवीन पटनायक या आधीचे CM होते. मित्रांनो, अलीकडील जे काही CM चेंज झाले आहेत बघा, ओडिसाचे आहेत मोहनचरण माझी, आंध्र प्रदेशचे नवीन झालेले आहेत चंद्राबाबू नायडू, सिक्कीमचे नवीन झालेले आहेत प्रेमसिंग तमांग, अरुणाचल प्रदेशचे नवीन झालेले आहेत पेमा खांडू, हरियाणाचे नवीन झालेले आहेत नायब सिंग सैनी, झारखंडचे चंपाई सोरेन. अशा प्रकारचे जे काही 10-12 राज्य आहेत ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवायचे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री मोहनचरण माझी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गवताळ प्रदेश हा उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे? कुठला मित्रांनो? प्रेयरी. ठीक आहे, प्रेयरी. पर्याय क्रमांक बी, प्रेयरी हा जो गवताळ प्रदेश आहे तो उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. ठीक आहे, आता पंपास आहे या ठिकाणी बघा, हे चारही ऑप्शनला जे काही गवताळ प्रदेश आहेत ते बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारलेले आहेत आणि जगातील सुप्रसिद्ध गवताळ प्रदेश आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पंपास जर विचारला तर हा दक्षिण अमेरिका खंडातील आहे. ठीक आहे, पंपास. उत्तर अमेरिकेतील प्रेयरी आणि दक्षिण अमेरिकेतील पंपास. जर देश विचारला तर अर्जेंटिना. ठीक आहे, अर्जेंटिना या देशामध्ये पंपास हा गवताळ प्रदेश पसरलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्टेप्स, तर स्टेप्स हा जो गवताळ प्रदेश आहे तो युरेशिया या खंडामध्ये आहे. ठीक आहे, युरेशिया. त्यानंतर डाऊन्स आहे. डाऊन्स हा जो गवताळ प्रदेश आहे तो या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये पसरलेला आहे. आणखी एक आहे व्हेल्ट नावाचा. ठीक आहे, व्हेल्ट नावाचा एक गवताळ प्रदेश आहे तो बघा दक्षिण आफ्रिका या खंडामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, दिवसा समुद्राकडून किनाऱ्याकडे किंवा जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? दिवसा समुद्राकडून किनाऱ्याकडे. ठीक आहे, तर बघा समुद्राकडून किनाऱ्याकडे वाहणारे जे दिवसाचे वारे असतात त्यांना खारे वारे असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी, खारे वारे हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, मतलई वारे मित्रांनो रात्री वाहतात. ठीक आहे, मतलई वारे रात्री वाहतात, खारे वारे दिवसा वाहतात. ठीक आहे, तर मतलई वारे हे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. ठीक आहे, खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे. ठीक आहे, त्यानंतर बघा दरीय वारे या ठिकाणी ऑप्शनला आहे. तर दरीय वारे बघा मित्रांनो दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वाहतात. ठीक आहे, दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वाहतात आणि पर्वतीय वारे रात्री पर्वत शिखराकडून खोल दरीकडे वाहतात. ठीक आहे, तर या संकल्पना आपल्यानी नीट लक्षात राहिल्या पाहिजे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर काय? आपलं मूळ उत्तर खारे वारे, दिवसा समुद्राकडून किनाऱ्याकडे वाहणारे. ठीक आहे, खारे वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, PM आवास योजनेअंतर्गत किती नवीन घरे बनवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर मित्रांनो सध्या बघा 3 करोड एवढी नवीन घरे बनवण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी घेतलेला आहे PM आवास योजनेअंतर्गत. ठीक आहे, 3 करोड. ओके मित्रांनो, PM आवास योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती विचारलं जाऊ शकते. तर 2015ला ही योजना सुरू झालेली आहे. ठीक आहे, PM आवास योजना 2015ला सुरू झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तृष्णा मिशन हा कोणत्या 2 देशांमधील कार्यक्रम आहे? तृष्णा मिशन. ठीक आहे, हा कार्यक्रम आहे बघा भारत आणि फ्रान्समधील. ठीक आहे, भारत व फ्रान्स या 2 देशांमधील हा कार्यक्रम आहे. काय मित्रांनो, तर जागतिक स्तरावर पृष्ठभागाचे तापमान आणि पाणी व्यवस्थापनाचे निरीक्षण करण्यासाठी इस्रोने फ्रान्ससोबत तृष्णा मिशनची घोषणा केलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी इस्रोने केलेली आहे. तर इस्रोबद्दल थोडी माहिती घेऊया. बघा इस्रो याचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे, यालाच आपण मराठीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतो. ठीक आहे, तर याची स्थापना कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1969. ठीक आहे, 15 ऑगस्ट 1969ला याची स्थापना झाली होती. कोणी केली होती? विक्रम साराभाई. ठीक आहे, विक्रम साराभाई यांनी केली होती आणि तेच इस्रोचे पहिले अध्यक्ष देखील आहेत. इस्रोचे मुख्यालय आहे कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी, बंगळुरू. ठीक आहे, पहिले अध्यक्ष आपण पाहिलेले विक्रम साराभाई. ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात S सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी ही सर्व माहिती आपल्याला लक्षात असली पाहिजे. भारत व फ्रान्स दरम्यान या ठिकाणी तृष्णा मिशन हा कार्यक्रम झालेला आहे. ठीक आहे,
त्यानंतर प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? समादेशक, यालाच कमांडंट असं देखील म्हटलं जातं. समादेशक हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. सेम प्रश्न जर विचारला, होमगार्डच्या प्रमुखास काय म्हटले जाते? तर बघा, महासमादेशक. ठीक आहे. होमगार्डच्या प्रमुखास महासमादेशक म्हटले जाते आणि SRPFच्या समादेशक होत. ठीक आहे. महासंचालक हे राज्यातील सर्वात वरिष्ठ किंवा सर्वात उंच दर्जाचे पद आहे. सध्या पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्राच्या रश्मी शुक्ला, ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? ठीक आहे. सभापती किंवा अध्यक्ष. ठीक आहे. तर बघा, पहिले होते ग.वा. मावळणकर. ठीक आहे. ग.वा. मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे. जर विचारलं पहिल्या महिला अध्यक्ष, तर बघा मीरा कुमार. ठीक आहे. मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ठीक आहे. पहिल्या. आणि दुसऱ्या सुमित्रा महाजन. ठीक आहे. पहिल्या महिला मीरा कुमार, दुसऱ्या महिला सुमित्रा महाजन. ठीक आहे. ओम बिर्ला हे बघा 17व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. आता बघा, नवीन कोणाची नियुक्ती होते ते आपण पाहूया. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे G.V. मावळणकर किंवा ग.वा. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेत सर्वाधिक खासदार कोणत्या राज्यातून निवडून येतात? कुठल्या राज्यातून येतात मित्रांनो? पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश. ठीक आहे. एकूण 80 सर्वाधिक. ठीक आहे. 80 खासदार उत्तर प्रदेश या राज्यामधून या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून जातात. ठीक आहे. 80. तर दुसरा क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. ठीक आहे. 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. तिसरा क्रमांक लागतो पश्चिम बंगालचा, एकूण 42. ठीक आहे. 42 खासदार हे पश्चिम बंगालमधून निवडून जातात. त्यानंतर चौथा क्रमांक लागतो बिहारचा, इथून 40 खासदार निवडले जातात. आणि पाचवा क्रमांक लागतो तामिळनाडूचा, तामिळनाडूमधून 39 सदस्य निवडले जातात. ठीक आहे. या ठिकाणी क्रम देखील लक्षात ठेवायचा आहे. पहिला उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र, तिसरा पश्चिम बंगाल, चौथा बिहार, पाचवा तामिळनाडू. ठीक आहे. सर्वाधिक उत्तर प्रदेश 80 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आंध्र प्रदेशचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? मित्रांनो, उपमुख्यमंत्री विचारले. ठीक आहे. काही विद्यार्थी प्रश्न नीट वाचणार नाहीत, परीक्षेत देखील हीच चूक होते. मुख्यमंत्रीच आपण योग्य उत्तर म्हणून देऊन टाकतो. तर काय करतील आता? मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू, हेच उत्तर आपण देऊन टाकणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे 3, 4, 5, 10 देखील मार्क जात असतात. ठीक आहे. तर प्रश्न व्यवस्थित आणि शेवटपर्यंत वाचायचा परीक्षेमध्ये. ओके. तर आंध्र प्रदेशचे नवीन उपमुख्यमंत्री या ठिकाणी विचारलेले आहे. तर बघा, पवन कल्याण. ठीक आहे. पवन कल्याण हे योग्य उत्तर असणार आहे. पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. जर मुख्यमंत्री विचारलं तर चंद्राबाबू नायडू हे असणार आहे. ठीक आहे. चंद्राबाबू नायडू जे TDP या पार्टीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. TDP, त्यालाच तेलुगू देसम पार्टी असं म्हटलं जातं. पवन कल्याण हे बघा जनसेना पक्षाचे संस्थापक आहेत. जनसेना पक्ष. ठीक आहे. तर हे आंध्र प्रदेशचे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. ठीक आहे. पेमा खांडू आपण पाहिलेलं आहे. पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतर प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम किंवा सर्वाधिक असते? कोणत्या मित्रांनो? तर बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 4 अंश सेल्सिअस या तापमानास बघा पाण्याची घनता उच्चतम किंवा सर्वाधिक असते. ठीक आहे. 4 अंश सेल्सिअस. ठीक आहे. जर सर्वात कमी विचारलं, सर्वात कमी, तर बघा 0 अंश सेल्सिअसला सर्वात कमी असते आणि 4 अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी भारतात आयोजित करण्यात येणार आहे FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025. ठीक आहे. याआधी 2023ला पार पडलेला आहे, तो विजयी झालेला आहे जर्मनी. ठीक आहे. आता 2025ला आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि जर मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर पुरुषचा भारतात आयोजित होतोय आणि जर सिनियर जो काही असतो खेळाडू त्यांचा जर विचारलं तर तो 2026मध्ये आयोजित करण्यात येणार आहे नेदरलँड आणि बेल्जियममध्ये. ठीक आहे. FIH
पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2026 हा नेदरलँड आणि बेल्जियम या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे. ज्युनियर आणि सिनियरमध्ये फरक लक्षात ठेवायचा आपल्याला. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, WEF यालाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हटलं जातं. तर या ज्या काही WEFच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी मित्रांनो? 129. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी 129व्या स्थानी आहे भारत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, चिंचेमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते? चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? टार्टारिक. पर्याय क्रमांक बी टार्टारिक हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर सायट्रिक कशात आढळते मित्रांनो? लिंबूमध्ये किंवा लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक आम्ल आढळते. एक प्रश्न विचारला जातो, मुंगीच्या विषामध्ये कोणते आम्ल असते? तर फॉर्मिक ॲसिड असते. ठीक आहे. फॉर्मिक आम्ल असते मुंगीच्या विषामध्ये. त्याच्यामुळे मुंगी चावल्यावर आपल्याला त्या ठिकाणी जळजळ होत असते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? किती राज्यांना? 9 राज्यांना लाभलेला आहे एकूण समुद्रकिनारा. त्यामध्ये सर्वाधिक लागलेला आहे गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर. ठीक आहे. 1600 किलोमीटर गुजरात या राज्याला लाभलेला आहे. त्यानंतर क्रमांक लागतो दुसरा तामिळनाडूचा, तिसरा आंध्र प्रदेशचा. ठीक आहे. महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो सर्वाधिक समुद्र किनाऱ्या बाबतीत. ठीक आहे. कितवा? 4था. सर्वात कमी कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर गोवा. ठीक आहे. सर्वात कमी गोवा, सर्वात जास्त गुजरात. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेतलेले आहेत. तर आता हे जे काही 16 प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन घेऊया आपण. प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला किंवा मनामध्ये गेस करा आणि 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. चला रिव्हिजन सुरू करूया. शहा. त्यानंतरचा प्रश्न आहे, ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मोहनचरण माझी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गवताळ प्रदेश हा उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी प्रेयरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिवसा समुद्राकडून किनाऱ्याकडे किंवा जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी खारे वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, PM आवास योजनेअंतर्गत किती नवीन घरे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3 करोड. त्यानंतरचा प्रश्न आहे, तृष्णा मिशन हा कोणत्या 2 देशांमधील कार्यक्रम आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी भारत व फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए समादेशक किंवा कमांडंट. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी वा मावळणकर. पुढील प्रश्न आहे, लोकसभेत सर्वाधिक खासदार कोणत्या राज्यातून निवडून येतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेशचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सॉरी मित्रांनो माझी चूक झालेली आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पवन कल्याण हे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत. पवन कल्याण. पुढील प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम किंवा सर्वाधिक असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न आहे, FIH ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे, WEFच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 129व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, चिंचेमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी टार्टारिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 9. ठीक आहे. तर मित्रांनो 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि
रिव्हिजन या ठिकाणी आपण घेतलेले आहे. तर 16 पैकी आता या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती उत्तरं योग्य द्यायला जमलेली आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.